मी जर घरात जेवावं अशी तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही हा हट्ट सोडा आता, नाही तर मी चाललो. कांता, तुझं माझ्यावर प्रेम असेल ना तर ही भाजी खाशील. भाऊजी, कांता, आई अहो आई सांग ना त्याला. ओ पुरे दा, ओ बास झाला. भाऊजी हे जरा अति होत आहे. आई सांग अहो. आई आळूची भाजी करूया ना. हो. सरे मी 2 मिनिटात आले. जरा दूध बघा. तू जाईल, लक्ष ठेव. मी विसरले. ऐका, हा मी आता जाऊन आणू. इकडे बघा, आता जाऊन आणू. आता आणू मेडिकल. असं नका ना करू. आणखी त्रास होईल की रे तुम्हाला. ऐका माझं ऐका.
शरयू शरे, अगं गॅस बंद करशील म्हणालीस ना, दूध उतू गेलं. मी बंद केलंय. शरयू, काय झालंय? काही नाही, ते भाजी एवढी पुरेल का असा विचार करत होते वहिनी. भाजी पुरेल? वहिनी भाजीबद्दल नाही विचारत आहे. वहिनी, भाजी कोण करणार आहे आज? मी नाही केली तर चालेल? हो चालेल, आम्ही करू. शरयू काय झालंय? माझं ना डोकं दुखतंय वहिनी. आणि तुझ्या डोक्याला काय लागलंय? मी जाऊन जरा पडू का थोडा वेळ? हो पड. काही औषध देऊ का? अगं, हिंदी, तुला काय वाटतंय? मला भलतीच शंका येते. मलाही. ही नक्की भाऊजींना भेटत असणार. हो, तसंच असेल. नाहीतर अशी बिथरल्यासारखी का वागेल? बापरे, वहिनी आता? हिंदी तसं असेल ना, तर या घरात पुन्हा एकदा वादळ येणार. अहो नाही, पण त्यांना सांगा ना की क्वालिटी मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाची आहे. राईट. नाही नाही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना सांगा की डायरेक्टली माझ्याशी बोला म्हणा. हा ओके. हा तुम्ही नाही नाही नाही, तुम्ही त्यांना डायरेक्टली माझ्याशी बोलायला सांगा. बर मला सांगा मीटिंग किती वाजता आहे? हा ही पहिली मीटिंग 10:30 ना? राईट राईट राईट. हा त्यांना सांगा की पोस्ट लंच या. मला सांगा त्यांना इंटरव्ह्यू कधी छापायचा आहे? हो ना. हा मग त्यांना दुपारी यायला सांगा ना, काही हरकत नाही. हा बरोबर. नाही 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 नाही, कुठल्याही परिस्थितीत त्यांनी काहीही छापलेलं मला चालणार नाहीये. माझ्याशी बोलल्याशिवाय गोखले गृहोद्योगाविषयी काहीही छापायचं नाहीये म्हणा. हा होय. नाही 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 नाही, राईट. हा ठीक आहे ना. बरं. हो हो हो. बरं, मागच्या वर्षी आपण जे फोटोग्राफ्स काढले होते ना, ते तेवढे माझ्या डेस्कवर ठेवून द्या. ठीक आहे? करेक्ट. या या. राईट. नाही मी हो नाही, माझं एक घरात महत्वाचं काम आहे, ते संपवतो आणि येतो. हो या, बाय. आय एम सॉरी. खाऊन घे, मी आहे खाते. बाय बाय. ऐकून तरी घ्या ना, फोन कसा करू मी? इंदू वहिनी आणि नर्मदा वहिनी बराच वेळ इथेच होत्या.
हो अहो किती वेळा भाजी आणायला जाऊ मी. घरातले आता सगळेजण बोलायला लागलेत मला ह्याच्यावरून. नको ना. ऐका ऐका मी संध्याकाळचं ना जे काय आहे ते कळवते. कळवते. आणि हे बघा तुम्ही आता येते मी. जान्हवी ऐक ना. आपण आज रात्री काहीतरी वेगळं जेवायला करूया. वेगळं म्हणजे? म्हणजे रोज रोज तेच तेच खाऊन आमटी भात भाजी पोळी कंटाळा येतो ना. कुणाला? तुम्हाला? हल्ली रात्री बरेचदा तुम्ही जेवतच नाही छोटी आई. ते जाऊ दे ना सगळं. तू मला सांग तुला ते काय म्हणतात त्याला घारगे घारगे तुला आवडतात? आवडतात, पण अगदी आजच केले पाहिजे असं काही नाहीये. मी आजच केलं पाहिजे. तू सांगशील घरात सगळ्यांना तुला गारगे खावेसे वाटतात? हा तू सांग ना सगळ्यांना. कारण ना घरात भोपळा नाहीये म्हणजे मग मला म्हणजे तुम्हाला काय? म्हणजे छोटी आई, मला खरं सांगितलं तर तुम्हाला मदत करणं सोपं जाईल आणि मुळात तुमचा माझ्यावर विश्वास आहे हे पटेल. छोटी आई, हे बघ एकदा शेवटचं हा शेवटची एकदा मला मदत कर. मी नंतर तुला ना भरीला नाही घालणार. आणि मी तुला म्हटलं ना की मी तुला सांगेन म्हणून. मी म्हटलंय सांगेन म्हणजे मग मी नक्की सांगेन. पण आत्ता नको ना. आत्ता मी तुला सांगतो ना पटकन कुणी आलं तर. नाही नको. मी आईंना सांगते मला घरगे खायचं. तू इतक्या पटकन हो म्हणालीस. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? छोटी आई, विश्वासावर जग चालतं आणि आपण ठरवलंय ना एकमेकींवर विश्वास ठेवायचा. मग आता कुठल्याही परिस्थितीत ठेवायचा. हीच तर खरी परीक्षा आहे. तुम्ही नका काळजी करू. मी सांगेन सगळ्यांना. येऊ? ड्रेस खूप छान आहे तुझा. गीता, अगं मी तुझ्या ड्रेसचं कौतुक करते आणि तू काही बोललीच नाहीस त्यावर. काय झालंय का? आज मॅडमचं खरंच काहीतरी बिनसलंय. काय काय कोणाचं काय बिनसलंय? काय बिनसलंय? आज गीता नेहमीसारखी वागत नाहीये म्हणून म्हणाले. काही नाही, मोबाईलचं नेटवर्क गेलं असेल किंवा बरेच दिवसात कुठे एखादा सेल लागला नसेल.
किंवा फार तर फार टेलिव्हिजनवरची तिची एखादी आवडती सिरियल बंद झाली असेल, यापेक्षा काही गंभीर कारण असेल असं मला वाटत नाही. काय आमची स्मितुडी आहे ना, स्मितुडी ती एक सिरियल बघते. त्या सिरियल मधला हिरो मेला म्हणून 3 दिवस स्मितुडी पांढरी साडी नेसून घरात हिंडत होती. अगं कधी बघितलं तरी भीती वाटायची ग. एकदा रात्री बघितलं तर असं समोर फॅन लावून केस भुरभुर उडतायत आणि हातात मेणबत्ती घेऊन उभी. कसं राहायचं त्या घरात तुम्हाला सांग बरं. स्मितुडी म्हणजे तुला सांगतो खरंच काहीतरी गंभीर कारण दिसतंय. काय उलट बोलायचं काही सुचलं नाही वाटतं. त्यालाही सुद्धा टॅलेंट लागतं. आलेच मी. त्यानं काही मजाच नाही आली. म्हणजे काय, आपण बोलल्यानंतर समोरचा माणूस कसा रिॲक्ट होईल, काय बोलेल, याचे आपले काहीतरी ठोकताळे असतात. म्हणजे एक इक्वेशन तयार झालेलं असतं. आणि समोरचा माणूस तसा वागला नाही ना, तर ते वागणं बदलण्यासाठी तसंच काहीतरी गंभीर कारण असावं लागतं. मी एवढं बोललो गीताला, पण ती काही बोललीच नाही. सर, लोक मनात खूप गोष्टी ठेवतात ना. म्हणजे आपल्याशी ते जसे वागतात ते तसेच आहेत असं आपण गृहीत धरत असतो. लोकांना त्यांच्या मनातल्या गोष्टी लपवणं छान जमतं. तू जरा बोल तिच्याशी, तुझी मैत्रीण आहे ना, तुला सांगेल. सर, पण ती काही बोलतच नाहीये. नाही, तिच्या बाजूनी बोल. म्हणजे तिला सल्ले द्यायला जाऊ नकोस. काय सल्ले दिलेले लोकांना आवडत नाहीत. एकदा तिच्या बाजूनी बोलायला लागलीस ना की सगळं तुला उलगडून सांगेल बघ. ओके सर. कुणी ना अपमान केल्याशिवाय ना दिवस सुरू झालाय असं वाटतच नाही. काय बरं करू, एक काम करतो, स्मितुडीला फोन करतो. नको, स्मितुडी म्हणजे एकदम जालीम अपमान करते, बकरा कापून टाकते. स्मितुडीच्या आईला फोन करतो, म्हणजे हलक्या अपमानात माझा दिवस सुरू होईल. मग बघ कशी कामं होतात फटाफट. चला. हॅलो, जान्हवी बोलतेय. हा बोल ग. बेबी आत्या, घरी लाल भोपळा आहे का हो? लाल भोपळा? लाल भोपळा नाहीये, घरात नाहीये. नाहीये का? अगं नाहीये लाल भोपळा. का ग? नाही, काही नाही. ऍक्च्युली बऱ्याच दिवसात घारगे खाल्लेले नाहीयेत आणि आता एकदम घारगे खावेसे वाटले म्हणून. अगं एवढंच ना, मग करूया की आपण. नाही, घरी भोपळा नसेल तर राहू दे, आपण नंतर करू कधीतरी. अगं नसेल तर आणता येईल बाजारातनं. नक्की? हो नक्की. तुला खायचेत ना, मग करू आपण. ओके. ओके. बरं बेबी आत्या, मला आज जरा घरी यायला थोडासा उशीर होईल. मी बाबांकडे जाऊन येणार आहे. चालेल ना? अगं तू कधी ये, घारगे तयार असतील. ओके, थँक्यू. बाय. ओके बाय. तू कुठे निघालीस? भोपळा नाहीये ना, आणावा लागेल. ते तुमच्या बोलण्यावरून मला असं वाटलं. ठीक आहे, घेऊन ये. So when Shri came home. comes home किंवा came home. हाँ. Shri came home and gives me present. gives me नाही ग, gave me a gift. एका वाक्यात 2 काळ वापरायचे नाहीत. भूतकाळ तर भूतकाळच वापरायचा. एकाच वाक्यात 2 काळ नाही वापरायचे. हा, म्हणजे आई आता असं होणार, श्री केम होम अँड गेव मी अ गिफ्ट. इट नाही, इज वॉज अ क्लॉक
वॉच हातातलं, वॉच किंवा रिस्ट वॉच. हा, इट वॉज अ रिस्ट वॉच. बरोबर. छान आहे. जमलंय ना आई? एकदम कॉन्फिडन्स. 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 हा, तो आलाय ना? हा, गुड. आई, तुम्ही ऑफिसला जात नाही ना, ते माझ्यासाठी बरंच आहे. म्हणजे माझा तेवढा अभ्यास होतो ना, शरीरचं तर लक्षच नाही अभ्यासाकडे. काय होणार आहे शरीरचं कोण जाणे. हरणार बघा तुम्ही. म्हणजे स्पर्धेची तारीख फक्त जरा पुढे गेली म्हणून, पण मीच जिंकणार. तुम्ही आई बघा. अरे वा, अभ्यास चाललाय. छान छान. म्हणजे आई पटापट शिकवतात, पण माझंच शिकून होत नाहीये. काही हरकत नाही ग वहिनी, शिकतेस ना, हे महत्वाचं. बरं आई, जान्हवीचा फोन आला होता. ती म्हणाली रात्री घारगे करूया. घारगे? एकदम घारग्यांची कशी आठवण झाली तिला? कुणाच ठाऊक, खावेसे वाटतात म्हणाली. घारगे खावेसे वाटतात? आई, जान्हवीला घारगे खावेसे वाटतात. वंच घारगे खावेसे वाटतात जान्हवीला. अगं मग त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे? हो, घारगे खावेसे वाटतात. म्हणजे तसं काही नसेल ना, डोहाळे वगैरे? तसं काही असेल तर आपल्याला पहिल्यांदा कळेल. कळेल आपल्याला. मस्त. आई, मग करूयाच घारगे. आई, तुम्ही करा ना. किती वर्ष झाली तुमच्या हातचे घारगे नाही खाल्ले. लक्ष्मीकांत भाऊजी होते तेव्हा तुम्ही नेहमी करायचं, त्यांना खूप आवडायचे ना. आज जान्हवीसाठी करूया. हा, करूया ना.